पुन्हा आपले स्वागत आहे आणि हे लेक्चर क्रमांक 44 आहे आणि आपण लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स विषयी बोलणार आहोत आणि विशेषतः आपण या लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स साठी रंकन्युलिटी थेरमबद्दल आणि लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्सचे कर्नल आणि इमेजबद्दल देखील बोलू। तर मी लिनियर मॅपिंग किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय यापासून सुरुवात करीन। तर येथे आपण या दोन व्हेक्टर स्पेसेस विषयी बोलू, म्हणजे x आणि y हे दोन व्हेक्टर स्पेस असतील आणि x चे x ते y मॅपिंगला लिनियर ट्रान्सफॉर्मेशन किंवा लिनियर मॅपिंग म्हणतात। जर ते खालील दोन अटी पूर्ण करत असतील तर या अटी काय आहेत? या वेक्टर स्पेस x मधील कोणत्याही दोन वेक्टर u आणि v साठी जर हे ट्रान्सफॉर्मेशन f ला u प्लस v वर लागू केले तर हे f u प्लस f v च्या इक्वल असावे। ही दोनपैकी एक अट आहे जी एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे असे म्हणण्यासाठी आवश्यक आहे। दुसरा, कोणत्याही स्केलर k साठी येथे रियल नंबर्स आणि वेक्टर या सेटमधून वेक्टर u पासून कोणताही वेक्टर x हे f हे देखील संतुष्ट केले पाहिजे की या k च्या स्केलर मल्टिप्लिकेशनचे u ला तर f k टाइम्स u हे k टाइम्स f u च्या इक्वल असावे। म्हणून आपल्याकडे लिनियरिटीसाठी आवश्यक असलेल्या या दोन कंडिशन आहेत। एक हे आहे f u प्लस v हे f u प्लस v च्या इक्वल असणे आवश्यक आहे आणि दुसरी आपल्याकडे अशी आहे की हा मॅप देखील समाधानी असावा की f k टाइम्स u k एक स्केलर संख्या k टाइम्स u हे k गुणाकार f u च्या इक्वल असावे। म्हणून येथे एक टिप्पणी करण्यासाठी वर दिलेल्या दोन अटी, म्हणून या दोन अटी ज्यावर आपण आत्ता चर्चा केली आहे ही u प्लस v हे f u प्लस f v च्या इक्वल आणि f k u हे या k टाइम्स या f u च्या इक्वल आहे आणि या दोन अटी खालीलप्रमाणे एकत्र केल्या जाऊ शकतात। f टाइम्स k 1 प्लस k ते v हे k 1 f u प्लस k 2 f v च्या इक्वल आहे। म्हणून येथे आपण मुळात दोन एकत्र करत आहोत। तर हे u प्लस v व्यतिरिक्त जे आधीपासून येथे आहे f k 1 u प्लस k 2 v हे f k 1 u प्लस f k 2 v च्या इक्वल असणे आवश्यक आहे। म्हणून पहिल्या स्टेप मध्ये उदाहरणार्थ आपण विचार करू k 1 u प्लस k 2 v ही कंडिशन क्रमांक 1 आहे आणि कंडिशन क्रमांक 2 असे आहे की हे k 1 f u प्लस हे k 2 f v च्या इक्वल असावे। त्यामुळे दोन्ही कंडिशनचे समाधान होते। एकदा ही कंडिशन की या f वर k u प्लस k 2 v लागू केली आणि ते k 1 f u आणि प्लस k 2 f v च्या इक्वल असेल तर आपण दिलेले ट्रान्सफॉर्मेशन एक लिनियर ट्रान्सफॉर्मेशन आहे असे म्हणू शकतो। तर पुन्हा लक्षात घ्या की k 0 च्या इक्वल आहे तर दुसऱ्या कंडिशन मध्ये उदाहरणार्थ जर आपण k हे 0 च्या इक्वल केले त्यामुळे आपल्याला f देईल म्हणजे u मध्ये 0 हा वेक्टर स्पेसची प्रॉपर्टी आहे। हा 0 वेक्टर असावा तर 0 वेक्टरचा f इक्वल असणे आवश्यक आहे। म्हणून येथे पुन्हा आपल्याकडे या f u मध्ये 0 आहे तर जेव्हा आपण या 0 ला f u ने मल्टिप्लाय करतो तेव्हा f u हा या वेक्टर स्पेस x मधील एक एलिमेंट असतो आणि पुन्हा या 0 मध्ये या एलिमेंट मध्ये f u ने आपल्याला 0 एलिमेंट दिले पाहिजेत। म्हणून येथे आपल्याला पुन्हा हे एलिमेंट मिळत आहे f एलिमेंट हे एलिमेंटच्या इक्वल असले पाहिजे। तर हा f u y चा एलिमेंट आहे तेव्हा पुन्हा तीच गोष्ट धरली पाहिजे। जेव्हा आपल्याकडे हे 0 असेल आणि या y कडून काहीतरी असेल तेव्हा याने या y मध्ये पुन्हा वेक्टर द्यावा। म्हणून येथे f0 म्हणजे प्रत्येक लिनियर मॅप या डोमेन x पासून 0 वेक्टर या रेंजतील 0 वेक्टर y या रेंजमध्ये घेतो। तर ही आणखी एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ज्यामुळे आपण वेक्टर स्पेसेसबद्दल त्वरित शोधू शकतो म्हणजे हे f0 v हे 0 च्या इक्वल असले पाहिजे। म्हणून 0 हे वेक्टर स्पेस y मध्ये वेक्टर ला मॅप केले पाहिजे। म्हणून आपण काही उदाहरणे पाहतो जिथे आपल्याला हे लिनियर मॅप दिसतात। म्हणून पहिले असं समजू की येथे
F एक लिनियर मॅप आहे. येथे R3 टू R3 Fx y z सह हे x y 0 ला इक्वल आहे. म्हणून येथे या R3 चा प्रत्येक घटक जो या x y z द्वारे दर्शविला जातो आणि तो या x y आणि z ला मॅप करतो, कारण 0 हा या x y प्लेनला पॉइंट x y z चा प्रोजेक्शन आहे. तर हा मॅप लिनियर मॅप आहे की नाही आपण हे व्हेरीफाय करू शकतो. म्हणून आपण या R3 मधून 2 एलिमेंट घेतो. म्हणून या R3 चे 2 सदस्य एक B C आहे आणि दुसरा आपण A डॅश B डॅश आणि C डॅश घेतला आहे. आणि आता पहिल्या प्रॉपर्टीचे हे 2 प्रॉपर्टीज असे आहेत की जेव्हा आपण या U प्लस V वर F लागू करतो तेव्हा ते आपल्याला FU प्लस FV द्यावे. आणि आपण येथे तपासू म्हणजे येथे U प्लस V चा म्हणजे FU प्लस V ही या 2 एलिमेंटची बेरीज असेल. येथे 2 वेक्टर्स म्हणजे प्लस A डॅश B प्लस B डॅश C प्लस C डॅश जे अगदी U प्लस V समान आहे. आणि आता याचा F काय आहे ते पाहायचे आहे. तर पुन्हा व्याख्येनुसार हा तिसरा कोऑर्डिनेट शून्यावर सेट केला जाईल म्हणजे ते इक्वल असेल प्लस A डॅश आणि हा B प्लस B डॅश आणि तिसरा कोऑर्डिनेट शून्यावर सेट केला जाईल. तर हे मॅपिंग असे परिभाषित केले आहे. तर आता आपल्याकडे हा वेक्टर पुन्हा R3 आहे कारण मॅप R3 ते R3 पर्यंत आहे. आणि आता आपण हा वेक्टर या 2 वेक्टरची बेरीज म्हणून लिहू शकतो. पहिला 1b0 आणि दुसरा a डॅश b डॅश आणि 0, कारण या 2 वेक्टरची बेरीज काही नसून हा प्लस डॅश आणि b प्लस b डॅश आहे आणि तिसरा एलिमेंट 0 आहे. तर इथे व्याख्येनुसार ab0 हे u चा f आहे, कारण पुन्हा व्याख्येनुसार जेव्हा आपण u चा f घेतो ते u हे abc आहे. तर हे ab0 असेल. तर हे इथे ab0 ज्या आपण fu म्हणून लिहू शकतो आणि इथे a डॅश b डॅश 0 म्हणजे fv शिवाय दुसरे काही नाही. तर आपण येथे पाहिले आहे की u प्लस v चा f हे u प्लस fv च्या इक्वल आहे. म्हणून पहिली कंडिशन या लिनिअरिटी ची पूर्ण होते. आणि आता आपण दुसरा तपासू जो या प्रकरणामध्ये देखील क्षुल्लक आहे. तर कोणत्याही स्केलर क्रमांक k साठी आपण k इंटू u चा f कन्सिडर करू. व्याख्येनुसार k ते u हे abc च्या प्रत्येक कंपोनंटशी गुणाकार केला जाईल. तर हे k आणि kb आणि kc असेल. तर आता आपल्याला येथे या k वर f मिळत आहे. याचा अर्थ या k e kb kc एलिमेंटवर f आणि या लिनियर मॅप व्याख्येनुसार आपल्याला हे k 1 आणि हे 0 येथे मिळेल. म्हणून आपण पुन्हा ती जोडण्याच्या दृष्टीने पूर्वी वापरलेली कल्पना वापरू. आता आपण या k kb आणि 0 मधून वापर करूया. k बाजूला हा पॉइंट ab 0 काढू शकतो आणि असे केल्याने आपल्याला येथे k टाइम्स या ab स्वल्पविराम 0 मिळत आहेत. आणि हे काही नाही तर पुन्हा k टाइम्स आणि u चे फंक्शन आहे. त्यामुळे या वेळेस u चे फंक्शन आहे. म्हणून आपण येथे पुन्हा काय तपासले आहे ते दुसरे प्रॉपर्टी म्हणजे if जेव्हा आपण k u वर लागू करतो तेव्हा आपल्याला u वरील फंक्शन व्हॅल्यूच्या k टाइम्स किंवा u वर मॅप मिळतो. तर इथे fu प्लस v या दोन्ही अटी हे u प्लस fu fv च्या इक्वल आहेत आणि f टाइम्स f देखील आहेत. जेव्हा आपण या k u वर लागू करतो तेव्हा आपल्याला k टाइम्स fu मिळते. त्यामुळे लिनियर मॅपच्या दोन्ही प्रॉपर्टीज समाधानी आहेत. आणि म्हणून येथे दिलेला मॅप जो x y z हे x y 0 पॉइंट पर्यंत मॅप करतो तो एक प्रोजेक्शन मॅप आहे जो एक लिनियर मॅप असून आपण येथे सिद्ध केला आहे. ठीक आहे. तर आपण दुसरे उदाहरण घेऊ. हे फंक्शन f ची व्याख्येने मॅपला fxy म्हणून परिभाषित केले आहे. जेव्हा आपण या xy वर लागू करतो तेव्हा आपल्याला x प्लस 1 y प्लस 1 मिळतो. आता प्रश्न असा आहे की हा लिनियर मॅप आहे की नाही. आणि हे यावरून स्पष्ट होते की लिनियर मॅपच्या एका प्रॉपर्टीज पैकी
एक अशी आहे की ती नेहमी 0 ते 0 असा मॅप करते आणि येथे R2 मध्ये आपले 0 एलिमेंट आहे 0 स्वल्पविराम 0 ते R2 मधील एलिमेंट आहे त्यामुळे या Fने 0 0 एलिमेंटला 0 0 एलिमेंटवर मॅप करणे आवश्यक आहे जर हा एक लिनियर मॅप असल्यास या लिनियर मॅपची एक आवश्यक कंडिशन आहे परंतु आपण येथे निरीक्षण केले आहे की आपण हा A0 0 वर लागू करतो तेव्हा आपल्याला काय मिळते आपल्याला एक स्वल्पविराम 2 अशा प्रकारे हा लिनियर मॅप असू शकत नाही कारण तो 0 0 एलिमेंटला 0 0 एलिमेंटवर मॅप करत नाही तर हा 0 0 एलिमेंट एक 2 एलिमेंटवर मॅपिंग करतो जो लिनियर मॅप असू शकत नाही तर दुसरे एक अतिशय महत्त्वाचे उदाहरण आपण पाहू शकतो की हे मेट्रिसेस देखील लिनियर मॅपसारखे आहेत कारण आपण कोणताही M क्रॉस M मॅट्रिक्स घेतो आणि A हे या रूलनुसार या RM मधून X M मध्ये होणारे परिवर्तन आहे की जर आपण या X ला मल्टिप्लाय केला तर X या RN मधील एक एलिमेंट आहे तर आपल्याला RM मध्ये एलिमेंट मिळेल तर येथे हा या RN पासून RM पर्यंतच्या मॅपसारखा आहे कारण तो या व्याख्येनुसार येथे X घेत आहे त्यामुळे आपले फंक्शन X सारखे आहे तर हा एक या X वरून मॅपिंग करत आहे जो RN पासून Y पर्यंत आहे जो RN RM पासून आहे जर हा मॅट्रिक्समध्ये M क्रॉस असेल तर तो RN पासून RM मधील एका घटकापर्यंत घटक मॅप करतो आणि हे सहज पाहू शकतो कारण आपण येथे कन्सिडर करू समजा येथे M क्रॉस N ऑर्डरचे येथे एक मॅट्रिक्स तर हे आहे जसे 1 1 1 2 आणि 1 1 N A2 1 2 2 आणि A2 N आणि A2 N नंतर हे MA द्वारे तर M1 AM2 आणि आपल्याकडे शेवटच्या एलिमेंटवर MN आहे तर हा A हा ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे या M क्रॉस N आणि जर आपण या X कन्सिडर केला तर याचा अर्थ हा आता या X ने मल्टिप्लाय केला जाईल म्हणून X1 X2 आणि X हे RN कडून आहे म्हणजे त्यात M एलिमेंट आहेत म्हणजे X1 X2 X3 XN आणि आता जर आपण या मल्टिप्लिकेशन ची चर्चा केली तर काय होईल या रोचे या कॉलमशी मल्टिप्लिकेशन होईल तर येथे मिळेल त्यानंतर याचा मल्टिप्लिकेशन होईल आणि याप्रमाणे आपल्याला या MO मिळतील तर ही M क्रमांकाची रो आहे ही पहिली रो आहे त्यामुळे इथे प्रोडक्ट म्हणून आपल्याला या RM वरून एक वेक्टर मिळेल कारण यात M कंपोनंट असेल आणि त्यामुळे हा वेक्टर RM चा असेल म्हणून जेव्हा आपल्याकडे M क्रॉस N ऑर्डर चे मॅट्रिक्स असते आणि आपण RN वरून वेक्टर गुणाकार केला तर X हा या RM स्पेसमध्ये वेक्टर होईल त्यामुळे M क्रॉस N ऑर्डरचे सर्व मेट्रिसेस आपण लिनियर मॅप म्हणून विचार करू शकतो अशा मेट्रिसेसच्या छान प्रॉपर्टीजमुळे लिनियर मॅप तर प्रथम आपण हे X पाहिले जे दुसरे काही नाही हे आता मॅपिंग करत आहे X हा घटक जो RN पासून होता आणि तो आपल्याला या RM मध्ये या Y मध्ये एक एलिमेंट देत आहे म्हणून तो RN पासून RM पर्यंत मॅप करतो हे स्पष्ट आहे आणि हे लिनियर प्रॉपर्टीज हे दोन प्रॉपर्टीज आहेत जेव्हा आपण A वर U प्लस V लागू करतो तेव्हा U आणि V या RN मधील घटक आहेत म्हणून जेव्हा आपण या U प्लस V वर लागू करतो तेव्हा आपल्याला काय मिळेल हे मॅट्रिक्सचे प्रॉपर्टी आहे म्हणून U प्लस ही आणि तेच आपण लिनियर मॅपसाठी शोधत होतो हे प्रॉपर्टीजपैकी एक आहे जे लिनियर मॅपसाठी समाधानी असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे टाइम्स लॅम्बडा U त्यामुळे A टाइम्स लॅम्बडा U हा लॅम्बडा टाइम्स U च्या इक्वल असावा आणि तो मॅट्रिक्सची आणखी एक प्रॉपर्टी आहे जे आपल्याला हवे असल्यास आपण सहजपणे व्हेरीफाय करू शकतो त्यामुळे लिनियर मॅपिंगचे दोन्ही प्रॉपर्टीज ऑर्डर M क्रॉस N च्या मॅट्रिक्ससाठी समाधानी आहेत म्हणून प्रत्येक M क्रॉस N मॅट्रिक्स मॅप करते आणि या मेट्रिसेसच्या या नोंदी नक्कीच रील आहेत मग ते RN पासून RM मधील एलिमेंट पर्यंत
एक एलिमेंट मॅप करते. तर हा आणखी एक महत्त्वाचा पॉइंट आहे ज्याचा आपण या लेक्चरमध्ये पुढे पाहणार आहोत की हे मेट्रिसेस काही नसून एक लिनियर मॅप आहे. म्हणून येथे उदाहरण म्हणून आपण हे पाहतो जे R2 ते R3 मॅप करते आणि याद्वारे एक संबंध दिलेला आहे की F1 हा ST पॉइंट R2 मध्ये घेतो आणि ते येथे या R3 मध्ये 2S प्लस 3T मायनस S प्लस 5T आणि 4S वजा 3T R3 मध्ये एक एलिमेंट प्रदान करते. त्यामुळे हा F एक लिनियर मॅप आहे आणि आपल्याला ते तपासावे लागेल आणि तपासण्याचा एक मार्ग असा आहे की आपण RT मधून 2 एलिमेंट घेतो आणि नंतर या U प्लस V वर हे F लागू केल्यावर आपल्याला FU प्लस FV मिळते का ते पहा. आणि दुसरी कंडिशन म्हणजे F1 लॅम्बडा U हे लॅम्बडा टाइम FU च्या इक्वल आहे. म्हणून आपण या मॅपवर त्या दोन कंडिशन्स स्वतंत्रपणे तपासू शकतो. दुसरी शक्यता आपण येथे काय पाहणार आहोत की या FST आपण येथे देखील लिहू शकतो की या पहिल्या कंपोनंट मधून आपण हे S काढू शकतो आणि नंतर आपल्याकडे 2 मायनस 1 आहेत आणि 4T मायनस 1 आणि 4 प्लस हा T आपण कॉमन घेऊ शकतो आणि नंतर आपल्याकडे 3 5 मायनस 3 आहेत. त्यामुळे येथे दोन वेक्टर्सची बेरीज हे नेमके दिलेले वेक्टर आहे जे या दिलेल्या वेक्टर्सना हे एक मॅप करते. येथे आपल्याकडे अगदी समान वेक्टर आहे परंतु आप दोन वेक्टर्समध्ये मोडले आहेत. आणि आता हे जर आपल्याला मॅट्रिक्सचे प्रॉपर्टीज आठवा जे आपण मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशनच्या रूपात ठेवू शकतो कारण या रो एसचा मल्टिप्लाय केला आहे येथे टी हा या कॉलमशी मल्टिप्लाय केला आहे आणि हे मॅट्रिक्स वेक्टर मल्टिप्लिकेशनचे प्रॉपर्टी आहे. म्हणून जर आपण हे दोन कॉलम मॅट्रिक्सचा पहिला आणि दुसरा कॉलम म्हणून ठेवले आणि नंतर हा एसटी पुन्हा तेथे कॉलम वेक्टर आहे जे मल्टिप्लिकेशन तंतोतंत हा एस टाइम्स या वेक्टर प्लस टी टाइम्स देतात. याचा अर्थ असा की आपण हे मॅट्रिक्स म्हणून लिहू शकतो ज्याचे कॉलम हे दिलेले वेक्टर 2 मायनस 1 4 आणि 3 5 मायनस 3 आणि एसटी आहेत. आपण पुन्हा तेथे कॉलम वेक्टर म्हणून पुन्हा ठेवू शकतो. म्हणून जेव्हा आपण या प्रोडक्टचा येथे 2 टाइम्स एस प्लस 3 टी पाहतो तेव्हा तो येथे पहिला मेंबर आहे मायनस प्लस 5 टी आहे जो दुसरा मेंबर आहे आणि 4 एस प्लस मायनस 3 टी म्हणजे तिसरा मेंबर आहे. म्हणून हे दिलेले मॅपिंग 2 3 मायनस 1 5 4 मायनस 3 या मॅट्रिक्सद्वारे अचूक परिभाषित होते. तर हा F दिलेला मॅप येथे या मॅट्रिक्स शिवाय दुसरे काहीही नाही. आणि मग आपण पाहिले की हे मेट्रिसेस लिनियर मॅप आहेत. त्यामुळे आपल्याला दुसरे काहीही तपासण्याची गरज नाही कारण आपण मॅट्रिक्सच्या टर्म्समध्ये हे असे लिहू शकतो आणि म्हणून हा एक लिनियर मॅप असावा. त्यामुळे हा लिनियर मॅप आहे हे दाखवण्यासाठी याच्या मूलभूत व्युत्पत्तीशिवाय आम्ही हा मार्ग मॅट्रिक्स मॅप म्हणून दर्शवू शकतो. आणि म्हणून हा एक लिनियर मॅप आहे कारण आपण मॅट्रिक्सच्या टर्म्समध्ये लिहिले आहे आणि मॅट्रिक्स हे लिनियर मॅप आहेत. म्हणून येथे आणखी एका पॉइंटवर चर्चा करायची आहे ज्याला लिनियर मॅपिंगचे कर्नल आणि इमेज म्हणतात. आणि हा एक पुन्हा एक लिनियर मॅप समजा जे एलिमेंटना x पासून y मधील घटकांपर्यंत मॅप करते आणि कर्नल F ची व्याख्या अशी केली आहे. कर्नल F ची व्याख्या वेक्टर स्पेस x मधील x एलिमेंटमधील एलिमेंट आहे जसे की y मधील एलिमेंटशी मॅप करतात. तर हे येथे कर्नल आहे. तर आपल्याकडे ही वेक्टर स्पेस x आहे, आपल्याकडे ही वेक्टर स्पेस y आहे आणि कर्नल काय आहे आपण हे सर्व पॉइंट येथे x मध्ये एकत्रित करू आणि जर त्यांनी या 0 एलिमेंटला y मध्ये मॅप केले तर सेटला या मॅपिंगचे कर्नल F म्हटले जाईल. म्हणून ही F च्या कर्नलची व्याख्या आहे. x मधील सर्व एलिमेंट जे y मध्ये 0 एलिमेंटशी मॅप करतात. नैसर्गिकरित्या 0 एलिमेंट तेथे असणे आवश्यक आहे कारण लिनियर मॅपसाठी शून्याचा शून्यावर मॅप असणे आवश्यक आहे. त्यामुळे या
कर्नलमध्ये निश्चितपणे 0 असेल, परंतु येथे या कर्नलमधील 0 एलिमेंटपेक्षा इतर अनेक एलिमेंट असू शकतात. आणखी एक आहे ज्याला इमेज म्हणतात. F ची इमेज Y म्हणून परिभाषित केली आहे. वेक्टर स्पेस Y ते घटक जेथे X मध्ये X आहे, ज्यासाठी X Y आहे. तर आपण आहोत, हीच ती इमेज आहे जिची आपण सहसा चर्चा करतो, ज्याचा आपण येथे कन्सिडर करतो. म्हणजे आपण फक्त Y चे एलिमेंट एकत्रित करू जे या X मधील काही एलिमेंटचा मॅप आहे. ठीक आहे. तर कर्नल F आणि इमेज F या दोन व्याख्यांसह आपण फक्त हे साधे उदाहरण पाहूया जे F X Y Z हा पुन्हा एक प्रोजेक्शन मॅप आहे. त्यामुळे येथे R3 मध्ये कोणताही एलिमेंट या पॉइंटवर X Y प्लेनमध्ये मॅप करतो जो Y0 आहे. तर इमेज F काय आहे? तर इमेज F काय आहे? तर आपण Y मधील सर्व कंपोनंट शोधत आहोत ज्यांची पूर्व इमेज X मध्ये आहे, म्हणजे सर्व पॉइंट A B C हे R3 मध्ये आहेत ज्यांचा तिसरा एलिमेंट 0 आहे, कारण ते Y चे कॅन्डिडेट आहेत. आणि जेव्हा हा C0 असतो तेव्हा अनुरूप कंपोनंट X मध्ये देखील असतो आणि ते या A आणि B शिवाय काहीही नाही. म्हणून येथे या मॅपिंगची इमेज सर्व पॉइंट शिवाय काही नाही ज्याचा तिसरा कंपोनंट B C 0 आहे. म्हणजे A आणि B साठी B 0 असलेले सर्व पॉइंट आहे पुन्हा रियल नंबरशी संबंधित आहेत. म्हणून ही येथे इमेज आहे. आणि जेव्हा आपण येथे सर्व पॉइंट सेट केले आहेत जिथे हा तिसरा कंपोनंट 0 आहे, X Y प्लेन आहे, त्यामुळे इमेज जसे आपण आधीच चर्चा केली आहे, मॅपिंग काहीही नाही पण हे 3 ते X Y प्लेन असलेल्या पॉइंटचे मॅप करते. आणि नेमका तोच प्रोजेक्शन मॅप आहे ज्याबद्दल आपण बोलत आहोत. आणि म्हणून ही प्रतिमा या X Y प्लेन शिवाय दुसरे काही नाही, कारण हे X Y प्लेन पॉइंटला मॅप करते म्हणून ती इमेज X Y प्लेनमध्ये आहे. कर्नल हे सर्व X मधील पॉइंट आहेत ज्यांचा मॅप 0 आहे, ते 0 वर मॅप करतात. म्हणून येथे या लिनियर मॅपच्या व्याख्येनुसार येथे कोणताही पॉइंट X Y Z हा X Y वर मॅप करतो आणि 0 तिसरा 0 वर सेट केला जाईल. म्हणून आम्हाला ते सर्व एलिमेंट हवे आहेत ज्यांचे X मधील एलिमेंट ज्यांचा मॅप 0 एलिमेंट आहे. म्हणून जर आपण येथे A आणि B 0 सह एक पॉइंट घेतला तेव्हा आपण लागू केल्यावर पॉइंट येथे आहे की आपण हा मॅप कोठे किंवा कोणत्याही कंपोनंटला लागू केल्यास जिथे आपण प्रथम 0 आणि दुसरा कंपोनंट 0 घेतला आहे, त्यामुळे याशिवाय काहीही होणार नाही. हे 0 0 0 घटक असेल तर ते या R3 मध्ये 0 घटक आहे. तर आम्ही या R3 मध्ये ते पॉइंट शोधत आहोत कारण त्यांचे एलिमेंट त्यांची प्रतिमा Y मधील 0 एलिमेंट शिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून हे या मॅपिंगचे कर्नल तयार करेल. आणि हा अगदी Z ॲक्सिस आहे कारण Z ॲक्सिसवर 0 आणि Y 0, त्यामुळे संपूर्ण Z ॲक्सिस या 0 एलिमेंटशी R3 मध्ये मॅप केला जाईल. आणि ते येथे नैसर्गिक आहे कारण जेव्हा आपण प्रोजेक्शन घेतो तेव्हा हा Z ॲक्सिस स्टेज जे ओरिजिन R3 मध्ये एलिमेंट शिवाय काहीही नाही, त्यामुळे येथे इमेज X Y प्लेन आहे आणि F चा कर्नल Z ॲक्सिस शिवाय दुसरे काहीही नाही कारण संपूर्ण Z ॲक्सिस या ओरिजिनशी मॅप करत आहे. आणि येथे इमेज चा अर्थ असा आहे की X Y प्लेन मधील सर्व पॉइंट्स ही या मॅपिंगची इमेज आहे. तर येथे एक छान थेरम आहे की X ते Y एक लिनियर मॅपिंग आहे. नंतर F चा कर्नल आहे म्हणून F चा कर्नल आणि X चे सबस्पेस आहे आणि F ची इमेज देखील X चे सबस्पेस आहे. म्हणून आपण येथे औपचारिकपणे हे सिद्ध करणार नाही. कर्नल आणि या इमेजच्या व्याख्येनुसार हे अगदी सोपे आहे. आपण विचार करू शकतो की ते एक सबस्पेस तयार करतील कारण कर्नल हे सर्व घटक नसून 0 ला मॅप करतात.
त्यामुळे आपल्याला मुळात सबस्पेसचे ते जवळचे प्रॉपर्टीज पाहावे लागतील। म्हणून जर आपण कोणतेही दोन एलिमेंट घेतले आणि ते शून्यावर मॅप केले तर त्यांची बेरीज देखील शून्यावर मॅप होईल, त्यामुळे हे सम देखील येथे त्याच कर्नलची असेल। आणि त्याचप्रमाणे इमेजसाठी देखील आपण नेमका हेच कन्सिडर करू शकतो। म्हणून येथे पॉइंट असा आहे की कर्नल आहे आणि इमेज ते सबस्पेस बनवतात। आणि आणखी एक उत्तम थेरम आहे जो नंतर वापरला जाईल। समजा हा x1 x2 x3 xm स्पॅन एक वेक्टर स्पेस x आहे आणि समजा हा a एक लिनियर मॅप आहे। मग या पॉइंटची प्रतिमा येथे x मधील हे वेक्टर जे वेक्टर स्पेस x च्या स्पॅनचे आहे, मग हे एक x1 x2 fm सुद्धा इमेज x ची स्पॅन करेल। म्हणजे हे खूप उत्तम पॉइंट आहे जर आपल्याला या स्पेस x मधील वेक्टर माहित असल्यास आणि आम्हाला माहित आहे की हे वेक्टर स्पॅन वेक्टर स्पेस x पर्यंत पसरतात आणि आपल्याला f येथे मॅपिंग माहित आहे, मग x1 x2 xm ते फक्त इमेज f पर्यंत स्पॅन करतील आणि प्रूफची कल्पना अगदी सोपी आहे। म्हणून जर आपण एक पॉइंट घेतला तर इमेज f आता आणि तेथे x अस्तित्वात आहे कारण हा इमेज मधील एक पॉइंट आहे, त्यामुळे या वेक्टर स्पेस x मध्ये x अस्तित्वात असणे आवश्यक आहेच से की हे f xy च्या इक्वल आहे आणि नंतर आपण हे x घेतो कारण या वेक्टर स्पेस x चा कोणताही एलिमेंट x1 x2 x3 xm च्या लिनियर कॉम्बिनेशन दर्शविला जाऊ शकतो कारण हे वेक्टर वेक्टर स्पेस x पर्यंत स्पॅन होतात। म्हणून हे घेऊन आपण x च्या टर्म्समध्ये या x चे प्रतिनिधित्व केले आहे म्हणजे या xy चे लिनियर कॉम्बिनेशन आहे। आणि आता आपण x वर हा एक लिनियर मॅप f लागू करतो ज्यामुळे आपल्याला y मध्ये y घटक मिळेल। तर हा x आणि मॅपच्या लिनियरिटीमुळे आपण हे एक येथे x y च्या आत घेऊ शकतो कारण हे कॉन्स्टंट आहे। हेच लिनियर मॅपची व्याख्या आहे। म्हणून आपल्याकडे f अल्फा 1 x1 प्लस अल्फा 2 x आहे 2 आणि याप्रमाणे अल्फा 1 आणि f1 x1 प्लस अल्फा 2 च्या इक्वल असतील आणि f1 x2 आणि याप्रमाणे। तर हे लिनियरिटीमुळे आहे आणि आता आपण पाहतो की हा y एलिमेंट आपण या x f xm चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून लिहिले आहे आणि हेच आहे की वेक्टर स्पेस y मध्ये कोणताही एलिमेंट y आपण करू शकतो की आपण fxy या वेक्टर्स चे लिनियर कॉम्बिनेशन म्हणून लिहू शकतो। त्यामुळे हे वेक्टर fxy इमेज f पर्यंत पसरतील। म्हणून येथे मॅट्रिक्स मॅपिंगचे कर्नल आणि इमेज कारण हे मॅट्रिक्स किंवा लिनियर मॅप्स जर आपण या 3 रो आणि 4 कॉलम हे साधे उदाहरण कन्सिडर केले तर आणि उदाहरणादाखल आपण इथे नेहमीच्या आरावर e1 e3 e4 r4 वरून घेतो। हे r4 चे प्रमाणभूत तळ आहेत ज्याची आपण आधी चर्चा केली आहे। मागील थेरमनुसार आपल्याला माहित आहे e1 e2 e3 e4 या इमेजचा विस्तार करेल। तर आता आपण हे एक इम्प्यूट करू येथे या संख्या काय आहेत। म्हणून जर आपण आणि e घेतले तर आपल्याला काहीही मिळणार नाही, पण एक पहिले असेल आणि नंतर आपण येथे गुणाकार केला b1 आणि नंतर c1 जो a1 असेल a2 a3 आणि a4 म्हणून हे वेक्टर येथे 1 b1 c1 2 b2 c2 आणि असेच a4 b4 c4 r3 मध्ये हे r3 मध्ये वेक्टर्स आहेत। हे इमेज मधील वेक्टर्स आहेत आणि आपल्याला मागील थेरमवरून माहित आहे की येथे हे वेक्टर्स इमेजचा स्पॅन करतील। त्यामुळे आपल्याला आधीच माहित आहे की या इमेज चा r3 चा स्पॅनिंग वेक्टर जो r3 मध्ये आहे। त्यामुळे ही इमेज तर हे काय आहेत, हे तंतोतंत येथे दिलेले कॉलम या दिलेल्या मॅट्रिक्सचे कॉलम आहेत। त्यामुळे इमेज ही कॉलम स्पेस शिवाय काही नाही आहे, कॉलम स्पेस आहे। या कॉलम्सचा स्पॅन म्हणजे कॉलम स्पेस ज्याची आपण आधीच चर्चा केली आहे आणि आपण पाहिले आहे की इमेज
ही या कॉलमच्या अंतराशिवाय दुसरे काहीही नाही, त्यामुळे इमेज ही अचूकपणे कॉलमची जागा आहे. म्हणून जेव्हा आपण मेट्रिसेसबद्दल बोलतो तेव्हा येथे कॉलमची स्पेस याशिवाय दुसरे काहीही नाही. कॉलम स्पेस हे एच्या इमेज शिवाय दुसरे काहीही नाही. त्याचप्रमाणे कर्नल, कारण कर्नल येथे सर्व पॉइंट असतील ज्याचा मॅप 0 आहे. याचा अर्थ आपण येथे सर्व पॉइंट्स x मधील शोधत आहोत R4 आणि ज्याचा मॅप 0 R3 मध्ये आहे. म्हणजे आपण नेमके काय पाहत आहोत, आपण या मॅट्रिक्सची नल स्पेस शोधत आहोत कारण ती नल स्पेसची व्याख्या होती. म्हणजे इक्वेशनच्या या सिस्टमचे सोल्युशन आपल्याला नल स्पेस देते. त्यामुळे येथे कर्नलच्या स्वरूपात ही नल स्पेस मॅट्रिक्स मॅपिंगच्या कर्नलच्या नल स्पेस सारखीच आहे. येथे शेवटचा रंक आणि लिनियर मॅपची शून्यता आहे. तर जर आपल्याला आठवत असेल तर इमेज ई ची कॉलम स्पेस आहे आणि नंतर जेव्हा आपण मॅट्रिक्सच्या रंकची चर्चा केली आहे तेव्हा कॉलम स्पेसचे डायमेन्शन आहे, म्हणजे कॉलम स्पेसची परिमाणे ती रंक होती. तर इथे लिनियर मॅपच्या टर्म्समध्ये लिनियर मॅपची रंक x च्या इमेज ची डायमेन्शन असेल, म्हणून f ची प्रतिमा रंक असेल. म्हणून ही रंकची अधिक जनरल व्याख्या आहे जी मॅट्रिक्सच्या बाबतीत विशेष केस आहे आणि आम्ही मॅट्रिक्सच्या रंक संकल्पनेवर स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. त्यामुळे मॅट्रिक्सची रंक ही कॉलम स्पेसची डायमेन्शन होती. परंतु येथे आपल्याकडे जास्त जनरल टर्मिनॉलॉजी आहे ज्याला मॅपिंग ए ची इमेज म्हटले जाते. त्यामुळे हे कर्नल f हे इमेज f चे डायमेन्शनशिवाय दुसरे काहीही नाही. त्याचप्रमाणे कर्नल ही ची नल स्पेस होती आणि इथे पुन्हा ही शून्यता ज्याला शून्य जागेचे डायमेन्शन म्हणतो, म्हणजे ती शून्यता आहे ज्याची आपण आधी चर्चा केली आहे. त्यामुळे शून्यता म्हणजे कर्नलच्या डायमेन्शनशिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून या दोन पुन्हा आपल्याकडे कर्नलच्या आणखी दोन व्याख्या आहेत जी आपण चर्चा केलेल्या मेट्रिसेसाठी रंकच्या व्याख्येपेक्षा अधिक जनरल आहे. तर येथे f ची रंक ही a च्या इमेजची डायमेन्शन आहे आणि शून्यता ही a च्या कर्नलची डायमेन्शन आहे. आणि तेथे एक थेरम आहे की मर्यादित परिमाणांचे वेक्टर स्पेस समजा आणि हे f यापेक्षा एक लिनियर मॅप समजा रंक प्लस शून्यता x च्या डायमेन्शन इक्वल आहे. तर या रंक नलिटी थेरमची आपण मेट्रिसेसाठी देखील चर्चा केली आहे, जिथे रंक प्लस शून्यता ही व्हेरिएबल्सची संख्या n आहे, जे या प्रकरणात येथे आहे कारण हे R पासून Rm मध्ये मॅप बनवते जेणेकरून या डोमेनचे अचूक डायमेन्शन येथे x ची डायमेन्शन असेल. म्हणून रंक प्लस शून्यता हे नेहमी x चे डायमेन्शन असते, जे येथे निष्कर्षाप्रत येत असलेल्या मेट्रिसेससाठी आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा काही जास्त जनरल कन्क्लुजन आहेत. म्हणून आपण एका लिनियर मॅपची चर्चा केली आहे आणि लिनियर मॅप सिद्ध करण्यासाठी आपल्याला फक्त हे f लागू करणे आवश्यक आहे दिलेल्या u प्लस k2v. आणि जर तुम्हाला k1 u प्लस k2 fv मिळाले मग आपण दिलेला मॅप लिनियर मॅप आहे असे म्हणतो. आणि आपण हे देखील पाहिले आहे की हे मेट्रिसेस देखील लिनियर मॅप आहे आणि जर मॅट्रिक्स n क्रॉस n च्या ऑर्डरने असेल तर त्या Rn च्या एलिमेंटना Rm च्या एलिमेंटशी मॅप करतात. आणि या इमेजमधील हे की कॉलम स्पेस आणि या मॅट्रिक्सचे कर्नल हे लिनियर मॅपिंग याशिवाय दुसरे काहीही नाही. E ची नल स्पेस. तर हे येथे वापरलेले संदर्भ आहे आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.